रत्नाकर मतकर यांच्या संभ्रमाच्या लाटा या गूढकथा संग्रहातून सोनाराची बायको नावाची कथा. पहाट होऊन कितीतरी वेळ झालेला असतो, पण कुणाचा तरी उशिरा उठणारा कोंबडा अगदी आत्ताच उजाडल्यासारखा संभावितपणे आरवतो. खरे तर गावातले सगळे कोंबडे वेळेच्या बाबतीत इतके नेमस्त की सूर्य टोपलीखाली झाकला तरी हे काही आरवायचे राहणार नाहीत. पण हाच एक चुकार कोंबडा आळशासारखा वाटेल तेव्हा उठतो आणि बाकीचे तेवढे मूर्ख अशा रुबाबात जोरदार आरवतो. आता उशिरा उठून आरवणाऱ्या कोंबड्याचा उपयोग तो काय, पण आहे त्याचाही उपयोग आहे. निदान रंगनाथ मास्तरांना तरी त्याचा उपयोग आहे, कारण त्यांचे घड्याळ नेमके या उशिरा आरवणाऱ्या कोंबड्यावरच लावलेले आहे. कारण त्यांचे घड्याळ नेमके या उशिरा आरवणाऱ्या कोंबड्यावरच लावलेले. बाकी इतर कोंबडे कितीही बोंबलोत, त्यांचे कुकुचकू रंगनाथ मास्तरांच्या कानात म्हणून शिरत नाही. त्यांना जाग येते ती ह्याच चुकार कोंबड्याच्या बांगेने. आता तो आळशी कोंबडा इतर कोंबड्यांपेक्षा वेगळा का, तर त्याचे उत्तर असे की रंगनाथ मास्तरही इतर मास्तरांपेक्षा वेगळेच आहेत. खेडेगावच्या शाळेचा मास्तर म्हणजे ज्या कळाहीन मेंढचर पुरुष अवताराचे चित्र डोळ्यांसमोर येते, त्यापेक्षा रंगनाथ मास्तर अगदीच निराळे. मर्दानी शरीर, देखणा चेहरा, गुळगुळीत दाढी आणि भरदार मिशा अशा या माणसाला त्याच्या दैवाने मिलिटरीत न पाठवता प्रायमरीत का धाडले हे एक न उलगडणारे कोडे. शिवाय मास्तर म्हणजे पोराबाळांचं लेंडार मागे लागलेला, धर्मपत्नीच्या शिव्या खाणारा आणि संसाराच्या काळजीने सदा गांजलेला एक गरीब सद्गृहस्थ अशी आपली कल्पना. तर रंगनाथ मास्तरचा एकूण रुबाब या सगळ्याशी विसंगत. ऐन ज्वानीतला हा मास्तर लग्नच करायला तयार नाही, एकटाच राहतो आणि मस्तीत असतो. लोक बोलतात की स्वारी नावाला जागते, पण खरे खोटे कुणास ठाऊक. जिकडे तिकडे स्वच्छ प्रकाश पडलेला असतो. आता उठायला नक्कीच हरकत नाही अशा विचाराने रंगनाथ मास्तर उठून बसतात आणि पलीकडे ठेवलेल्या घड्याळात किती वाजले हे बघतात. काही घाई नसते की कुठे जायचे नसते, पण उगाच आपली घड्याळ पाहण्याची सवय. यथावकाश मास्तर पांघरुणाची घडी करतात, अंथरूण जागच्या जागी आवरल्यासारखे करतात आणि जांघियावर पायजमा घालतात. एवढे यथास्थित झाल्यावर मोरीत चूळ भरतात आणि हातात मशेरी घेतात. दातांना मशेरी लावीत घराच्या पायऱ्यांवर बसायचे आणि इकडच्या तिकडच्या बारीक सारीक गोष्टी टिपीत मन रिझवायचे अशी त्यांची नेहमीची सवय. त्यासाठी हातावर मशेरी घेऊन ते कोयंडा काढतात आणि दार ढकलू लागतात. पण आज दार चटकन ढकलले जात नाही, ते अडून राहते. चायला म्हणत रंगनाथ मास्तर दार किलकिले करून बघतात, तर पायऱ्यांवर कुणीतरी बसलेले. एव्हाना दाराच्या आवाजाने ते जे कोण बसलेले असते ते उठून बाजूला होते. परिणामी रंगनाथ मास्तरांच्या दार उघडण्याच्या खटपटीला यश येते. दार उघडून बाहेर येत ते म्हणतात, "हा तेच्या, तूच आहेस होय?" तो असतो रंगनाथ मास्तरांच्या प्रायमरी शाळेतला सोनाराचा सूर्या. सूर्या ओक्साबोक्सी रडत असतो. स्पुंदून आठवून दार पूर्ण उघडल्यावर तो पुन्हा पायऱ्यांवर बसून रडत राहतो. मास्तर चक्रावतात. या सूर्याला झाले काय सकाळीच उठून रडायला? झालं काय रे, बोल ना, रडतोस काय नुसता? अरे इकडे बघ. किती समजावले तरी त्याचे रडणे थांबतच नाही. आकाश कोसळल्यासारखा
तो रडत राहतो. बरे, एका हातात मशेरी घेऊन त्याची समजूत घालणे मास्तरांनाही जरा कठीणच जाते. मास्तर त्याला घरात घेऊन जातात. मशेरीला आज रोजच्या इतका वेळ न देता चटकन मोरीत चुळा भरून टाकतात. एकदा मागील दारी जाऊन येतात. पण ते परत आले तरी सूर्याचे रडणे कमी होण्याचे नाव नाही. डोळे लाल लाल होऊन सुजू लागलेले, अंग मधून मधून हुडहुडी भरल्यासारखे कापणारे. चायला हा कठीण प्रकार दिसतो, मास्तर स्वतःशी म्हणतात. मग ते निकराचा प्रयत्न करून सूर्याकडून त्याच्या रडण्याचे कारण काढून घेतात. तुटक तुटक शब्दात हुंदके देत सूर्या सांगतो ते काही भयंकर असते. आबांनी काल रात्री आईला मारून टाकलं, तो कसाबसा सांगतो. दोघांचं खूप भांडण झालं आणि शेवटी आबांनी सूर्याला भोसकून आईला. रंगनाथ मास्तर सूर्याला घेऊन सरळ पोलीस ठाण्यावर येतात. हो, इतका भयंकर प्रकार म्हणजे तो पोलिसात ताबडतोब कळवायलाच हवा. मगा सकाळी हकीकत मास्तरांना सांगून टाकल्यावर सूर्याचे रडणे थोडे आटोक्यात आलेले. मास्तरांनी त्याला चहा पाजलेला. घाबरू नकोस, तू शहाणा ना, आता धीरानं वागायला हवं. पुष्कळ समजूत घातलेली, पण एवढे लहानसे अजाणपोट त्याच्या डोळ्या देखत त्याच्या बापाने आईला ठार मारलेले. अशा भयंकर परिस्थितीत त्याची समजूत घालण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे असते ते पोलिसात वर्दी देणे. पोलीस ठाण्याशी येताच सूर्याचे थांबलेले रडू पुन्हा उफाळून येते. तो थरथर कापू लागतो, अंगाला झटके देऊ लागतो. घाबरू नकोस, मास्तर त्याच्या पाठीवरून हात फिरवीत सांगत राहतात. अजिबात घाबरू नकोस. अरे, पोलिसांना सांगितलं तर ते आपल्याला मदत करतील. उलट अशा गोष्टी लपवून ठेवणंच त्यांना आवडत नाही. पोलीस ठाण्यावर सब इन्स्पेक्टर ढोलेकरांचा सकाळचा 3रा चहा चाललेला असतो. सब इन्स्पेक्टर ढोलेकर बरीच वर्षे या भागात आहेत. त्यांना बदली नाही, तशी बढतीही नाही. ते हा एक सामाजिक अन्याय समजतात, कारण त्यांच्या मते ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे पोलीस ऑफिसर आहेत. म्हटले तर त्यांचा दोष एवढाच की त्यांना फार धावाधाव करायला आवडत नाही. पण ती करण्याचे त्यांना कारणच काय? त्यांनी जर धावाधाव केली तर हवालदार आहेत कशाला? आताही ते हवालदार मिरगळला म्हणतात. जरा त्यांना काय हवंय ते बघ आणि स्वतः चहाची बशी तोंडाला लावतात. हे आपले रंगनाथ मास्तर. मिरगळ माहिती देतो. ढोलेकर डोळे बारीक करून रंगनाथ मास्तरकडे पाहू लागतात. हो, कुणी सांगावे, कधी कधी गुन्हेगार स्वतःहून गुन्हा रिपोर्ट करून जातो आणि पोलीस त्याला सोडून इतरांनाच चाचपत राहतात. यासाठी कुणीही समोर आले की ढोलेकर त्याचे बारकाईने निरीक्षण करतात. आणि निरीक्षण बारकाईने करायचे म्हणजे डोळे बारीक करायलाच हवेत. आणि अशी आपली त्यांची एक समजूत. रंगनाथ मास्तर हे नाव आपण ऐकलेले आहे. मास्तरकडे बारीक डोळे करून पाहताना त्यांच्याविषयी ऐकलेले काही ढोलेकरांना आठवू लागले. याला म्हणतात पोलीस इन्फॉर्मेशन. एकदम अप टू डेट. जे आठवते त्यामुळे ढोलेकरांचे डोळे अधिकच बारीक होतात. त्यांचे असे पाहणे दुसऱ्या एखाद्याला विचित्र वाटले असते, पण रंगनाथ मास्तर वर्मत नाहीत. आवाजात आवश्यक ते गांभीर्य आणून ते म्हणतात, मी एक मर्डर रिपोर्ट करायला आलोय. मर्डर म्हटल्याबरोबर ढोलेकरांच्या भिवया कपाळात जातात. मर्डर म्हणजे साली घाणेरडी बाब. ते रक्ताने थपथपलेले मुर्दे, त्या गुन्हेगाराने ठेवलेल्या किंवा न ठेवलेल्या निशाण्या, वहीम कोणावर येतो, संशय कुणाचा आहे, असे 1760 प्रश्न, उलटसुलट पुरावे. एका क्षणात नाना गोष्टी ढोलेकरांच्या डोळ्यांसमोर येऊन जातात. हवालदार मिरगळच्या मनात येते,
या मास्तराची तरी कमालच आहे. मर्डर रिपोर्ट करायला सोबत लहान मुलाला घेऊन आला. हा माझ्या शाळेतला विद्यार्थी सूर्या सोनार. बिचाऱ्यावर प्रसंगच असा आलाय की धावत माझ्याकडे आला. कुणाचा मर्डर झालाय? ढोलेकर विचारतात. याच्या आईचा. मास्तरांनी असे म्हणताच सूर्या पुन्हा जोरजोरात रडू लागतो. त्याचे सांत्वन करता करता ढोलेकर आणि मास्तर या दोघांचाही थोडा वेळ दम निघतो. मिरगळ मात्र त्या तिघांकडे पाहत स्वस्थच बसून राहतो. तरी शेवटी घायकुतीला आलेले ढोलेकर त्याच्याच अंगावर खेकसतात. गप्प काय बसलात? आधी या पोराला गप्प करा. मगा सूर्याकडून मिळालेली तुटक माहिती जोडून रंगनाथ मास्तर ती ढोलेकरांपुढे ठेवतात. याचा बाप सोनार आहे. माणूस पाहिला तर त्याच्या तोंडावरची माशी उडणार नाही असं वाटेल, पण बायको मात्र कमालीची देखणी. इथे ढोलेकर डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत आहेत हे लक्षात येऊन रंगनाथ मास्तर क्षणभर थबकतात. मग सावरून घेऊन पुढे बोलतात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ती त्याला शोभणारी नव्हे. तेव्हा लहान सहान कारणावरून कुरबुर व्हायची, पण काल म्हणे सगळं फारच विकोपाला गेलं. कडाक्याचं भांडण झालं. त्यात सोनाराचा तोल गेला आणि त्यानं तिला सुरीनं भोसकलं. बिचारा पोरगा घाबरून गेला. त्याला वाटलं बाप आता आपला ही खिमा करणार. तो जो दडी मारून बसला तो अडगळीच्या खोलीतच. बरं, घरातून बाहेर पडायची भीती, कारण बाहेर काळोख. सकाळपर्यंत कसाबसा जीव मुठीत धरून बसला आणि सकाळ झाल्याबरोबर जो सटकला घरातून तो थेट माझ्याकडे आला. सांगता सांगता संतापाने मास्तरांचा आवाज चढतो. केवढे हे भयंकर क्रौर्य! तरुण देखणी बायको, तिचा खून, आणि तोही एकुलत्या एका पोराच्या पुढ्यात. पोर बिचारं इतकं घाबरून गेलंय की घरी परत जायला तयार नाही. हकीकतीचा विचार करीत ते म्हणतात कदाचित संबंध जन्मात परत जाणार नाही ते बापाकडे. ढोलेकर त्यांना शांत करतात. नेहमीच्या पोलिसी शांतपणाने म्हणतात, ठीक, त्याला राहू दे सध्या इथंच, आणि तुम्ही जावा घरी. आम्ही करतो सगळी चौकशी. मग गरज पडली तर बोलावून घेऊ तुम्हाला. ढोलेकरांच्या या रोखठोक बोलण्याने मास्तरांचा थोडा हिरमोड होतो. आतापर्यंत आपण इतक्या आपुलकीने या सगळ्या प्रकारात लक्ष घातलेले असताना एकूण प्रकाराला रंग चढू लागतो न लागतो तो सरळ आपल्याला त्यातून डिसमिस करायचे म्हणजे काय? सब इन्स्पेक्टरांच्या सूचनेपुढे शहाणपण नसते. जड अंतःकरणाने सूर्याचा निरोप घेऊन रंगनाथ मास्तर घरी जातात. ते गेल्यानंतर ढोलेकर खिशातून सिगरेटचे पाकिट काढतात. त्यातून एक सिगरेट काढून पाकिट खिशात ठेवून देतात. मग सिगरेट बोटांनी गोलगोल चेपत शांतपणे तिच्यातील तंबाखू पक्की करतात. त्यांचे हे सोपस्कार पुरे होण्याची वाटच पाहत बसलेला मिरगळ तत्परतेने पुढे होऊन सिगरेट पेटवून देतो आणि माचीस खिशात टाकतो. हे सगळे चालू असताना मनातल्या मनात काही गुंतागुंतीचे विचार करीत ढोलेकर बारीक नजरेने सूर्याकडे पाहत राहतात. तोही आता रडणे थांबवून इकडे तिकडे पाहत काय पाय झुलवीत बसलेला असतो. एकाएकी ढोलेकर मिरगळवर खेकसतात. बघत काय बसलात? त्या सोनाराच्या घरी जाऊन पहिले बॉडी ताब्यात घ्या. येस सर. मिरगळची धावपळ सुरू होते. 4 शिपायांना घेऊन तो जीप काढतो. ढोलेकर सिगरेटच्या धुराकडे पाहत विचार करीत राहतात. धावाधाव न करता असे स्वस्तपणे बुद्धी वापरून विचार करायला त्यांना फार आवडते. दुर्दैवाने या केसमध्ये बुद्धिमत्ता दाखवायला फारसा वावच नसतो. खून झालेला असतो.
तो कोणी केला हे स्पष्ट असते आणि डोळ्यांनी पाहिलेला साक्षीदारही त्यांच्या समोरच बसलेला असतो. त्यांतून तो केवळ साक्षीदारच नसून मयताचा अत्यंत जवळचा नातेवाईक. मयत शब्दाला ढोलेकर ठेचाळतात. म्हणजे झाले ते सगळे सोपस्कार सुरू. आता बॉडी ताब्यात आली म्हणजे तर काय बघायलाच नको. आणखी एक कटकटीची केस, आणि ती आणावी कोणी? तर या समोर बसलेल्या रडव्या कार्ट्याने मिरगळ आत येतो. जाऊन आलो साहेब, बॉडी ताब्यात घेतली. जाऊन आलो साहेब, बॉडी ताब्यात घेतली? नाही साहेब, नाही. ढोलेकर वैतागतात. हा मिरगळ म्हणजे नुसता अजागळ आहे का नाही? बॉडी नाही आहे साहेब. सोनार म्हणतो खून झालेलाच नाही. मग तुमचं म्हणणं काय? सोनार. ढोलेकर सोनाराला विश्वासात घेतल्यासारखे विचारतात. मिरगळच्या बोलण्यावरून त्यांना फारसा काहीच उलगडा झालेला नसतो. स्वतःच जाऊन काय ते पाहून यावे असा विचार करून शेवटी एकदा ते जागचे हलतात आणि सोनाराच्या घरी येऊन ठेपतात. दिवस चांगलाच वर आलेला असतो. सोनाराने कामाला सुरुवात केलेली एका बाजूला तापलेली भट्टी आणि सोनार हातातल्या चिमट्यात एक नग धरून त्याला आकार देण्याच्या उद्योगात. इन्स्पेक्टर ढोलेकर त्याच्यासमोर उभे राहिले तरी तो थोडा वेळ त्याचा उद्योग चालूच राहतो. मग चिमटा पुन्हा भट्टीशी नेण्यापूर्वी तो सावकाश वर पाहतो. बस्सा म्हणतो आणि पुन्हा काम करीत राहतो. ढोलेकर भट्टीतला नग पाण्यात धरल्यानंतर होणारा चुर्र आवाज ऐकत बसून राहतात. जीवाची फारशी लगबग न करता सोनार हातातले काम सावकाशीने बाजूला ठेवतो. शांतपणे ढोलेकरांना म्हणतो, हा आता बोला. ढोलेकरांना पटकन काय बोलावे ते सुचत नाही. मग ते विचारून टाकतात, तुमची बायको कुठं आहे? सोनार आश्चर्याने जबडापासून त्यांच्याकडे पाहू लागतो आणि ढोलेकरांच्या लक्षात येते की आपला प्रश्न फारसा मार्मिक नव्हता. आगे नाही पिछे नाही आणि एकदम आपले एखाद्याला त्याच्या बायकोविषयी विचारायचे म्हणजे ते थोडे चमत्कारिकच. म्हणजे तुमचं कुटुंब आहे का घरात? नाही, सोनार थंडपणे म्हणतो. असतं तर चहा टाकायला सांगितला असता की, पण ती कालच गेली. कालच गेली? हो, माहेरी गेली. कधी? रात्री. रात्री एकटीच गेली? त्यात काय झालं? जाते अशी पुष्कळ वेळा. पाऊण तासावर तिचं गाव. एसटीची बसही पलीकडेच थांबते. दिव्याचा खांब आहे तिथं बसली की आपल्या घराच्या दारात उतरणार. तिला कशाची हवी सोबतनी फिवत? असं माहेरी गेली आहे. ढोलेकर पोलिसी रुबाबात म्हणतात. त्यांनी मुद्दाम जरी अविश्वासाचा स्वर लावला असला तरी मनातून त्यांना हा माणूस सांगतो ते पटत चालले आहे. रंगनाथ मास्तरांनी वर्णन केल्याप्रमाणे सोनार एकूण फाटका आहेच, पण त्याच्या बोलण्यात छक्केपणजे आढळत नाही. मुख्य म्हणजे तो जराही गांगरलेला वाटत नाही. काही लपवून ठेवीत असावा असेही वाटत नाही. एवढे असले तरी बायको घरात नाही ही गोष्ट थोडीफार संशयास्पदच. कुठंही आहे, कुठशी आहे तिचं माहेर? साखरगावची हद्द संपते तिथं पवळ्याचा मळा म्हणून कोणालाही विचारा. गरज वाटली तर तिथंही चौकशी करू. तुमची काही हरकत नाही ना? माझी हो कसली हरकत. काम पुन्हा सुरू करीत सोनार हसून म्हणतो, गाडी काढणार असाल तर मी सुद्धा येतो. पण कशासाठी चालली आहे ही सगळी चौकशी? सोनार, मी तुमचा मुलगा सूर्या. सोनार, तुमचा मुलगा सूर्या कुठं आहे माहीत आहे तुम्हाला? असेल कुठेतरी उन्हाळक्या करीत. शाळेत जायची वेळ झाली आहे, पण घरी आलाय का बघा. चित्त नाही त्याचं शिकण्याकडे. बघीन आणि घरच्या धंद्याला लावीन झालं. सोनार,
सूर्या उन्हाळक्या करीत नाहीये, तो आमच्याकडे येऊन बसलाय, आम्ही त्याला ठेवून घेतलाय. अरे कर्मा, अहो केलं काय त्याने? कुणाचे नारळ बिरळ तर नाही ना पाडले? त्यानं काहीच केलं नाही सोनार. तो सांगतो की तुम्ही त्याच्या आईचा खून केलाय. काय सांगतो? कानावर विश्वास न बसल्यासारखे सोनार विचारतो. तुम्ही बायकोचा खून केलात असं सूर्या प्रत्यक्ष तुमचा मुलगा सांगतो. क्षणभर सोनार गप्प बसतो. तो क्षण ढोलेकरांना केवढा तरी लांब वाटतो. मग सोनार खिसकन हसतो आणि म्हणतो, तसलंच सालं पोर ते. काय पण सांगेल, डोक्यात येईल ते. बेमालूम थापा मारेल, रडेल, ओरडेल. तुमच्यासारख्यानं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडे? एक वाजवा कानाखाली आणि धाडून द्या शाळेला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? सूर्या खोटं बोलतो. अहो सांगितलं ना, अति शेमलेस कार्ट आहे ते. शाळा चुकवायला रोज वाटेल ते निमित्त शोधून काढतं. आज हे. आणि सोनार पुन्हा भट्टीतला नख पाण्यात घालून चुर्र आवाज काढू लागतो. पोलीस ठाण्यावर परतल्यानंतर ढोलेकर आपल्या ठेवणीतला आवाज लावून सूर्याला दम देतात, माराची धमकी देतात. प्रत्यक्ष मार द्यायची म्हणजे मिरगळला मार द्यायला सांगण्याची त्यांना फार इच्छा असते. पण ते पोर आधीच इतके दुष्काळातल्या कुत्र्यासारखे झिडझिडीत की त्याच्या अंगाला हात लावायची भीतीच वाटते. हो, फटकन आचका देऊन मेलं बिलं तर काय घ्या, पण नुसत्या दम देण्याचा फारसा उपयोग होत नाही. सूर्या गळा काढून रडतच राहतो. रडता रडता पुन्हा सकाळचीच हकीकत तपशीलवार सांगतो. बाप एक दिवस आपल्याला ही ठार मारणार आहे असे म्हणतो. वर आणखी सांगतो की ज्या सुरीने जीव घेतला ती घरातच मिळेल. शिवाय आईचा प्राण गेल्यावर तिच्या गळ्यातून आबांनी मंगळसूत्र खेचून काढले, ते वर टांगलेल्या शिंक्यात ठेवलेले आहे. आता सूर्याने सगळे इतके तपशीलवार सांगितल्यानंतर तो खोटे बोलतो की सोनार हे ढोलेकरांना समजेनासे होते. आपण तरी इतके मूर्ख कसे? सोनाराच्या घराची झडती न घेता नुसता त्याच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवला? ढोलेकर पुन्हा मिरगळवर खेकसतात. जा, घराची झडती घेऊन या. नक्की तिथे अजूनही बॉडी सापडेल, हत्यार सापडेल, कमीत कमी शिंक्यात ठेवलेलं मंगळसूत्र तरी सापडेलच. मिरगळ पुन्हा जीप काढतो आणि 4 शिपाई घेऊन घाईघाईने बाहेर पडतो. इकडे मुलगा पोट धरून बसलेला काय होते विचारल्यावर रडत रडत सांगतो, भूक लागलीये. ढोलेकर समोरच्या चहावाल्या पोराला बोलावतात आणि एक पावभाजीची ऑर्डर देतात. पोऱ्या जातो. क्षणभर विचार करून ढोलेकर त्याला पुन्हा बोलवतात आणि ऑर्डर 2 पावभाजीची करतात. पावभाजी येईपर्यंत ढोलेकर दमदाटीचा आवाज बदलून मुलाशी गोडी गुलाबीने बोलण्याचा प्रयत्न करतात. तुला काय आवडतं असे विचारताच तो सांगतो, चुरमुऱ्याचे लाडू. ढोलेकर पुन्हा चहावाल्याला बोलावतात आणि एक चुरमुऱ्याचा लाडू आणायला सांगतात. पोऱ्या हा म्हणून जातो. ढोलेकर ओठावरून जीभ फिरवतात आणि पुन्हा पोऱ्याला बोलावून 2 चुरमुऱ्याचे लाडू आण असे सांगतात. पोऱ्या खाण्याचे जिन्नस घेऊन येतो. ढोलेकर आणि सूर्या दोघेही मनसोक्त खातात. पण या गोडी गुलाबीच्या वागण्यातून ढोलेकरांनी इतकीच नवीन माहिती मिळवलेली असते की सोनाराच्या मुलाला मुरमुऱ्याचे लाडू आवडतात. एवढ्यात झडती घ्यायला पाठवलेले लोक येतात. मिरगळ घाईघाईने जीपमधून उडी टाकतो. धावतच आत येतो. त्याचा चेहरा घामाने थपथपलेला असतो. त्याच्या अवतारावरून त्याला नक्कीच काहीतरी
सापडले असावेसे वाटते. ढोलेकर हातातला चुरमुऱ्याचा लाडू अर्धा टाकून उठतात. मिरगळला अर्ध्या वाटेतच अडवतात. काय झालं? मिळाली बॉडी? सबंध घर शोधलं पण बॉडी मिळाली नाही साहेब. मग सुरी? हो, सुरी मिळाली. ढोलेकर सुटकेचा निश्वास टाकतात. सुरी मिळाली पण ती स्वच्छ धुतलेली ताटवाट्यांबरोबर जागच्या जागीच ठेवलेली होती. मरो. आणि ते मंगळसूत्र शिंक्यात ठेवलेलं? सोनार म्हणाला की बायको मंगळसूत्र घालूनच बाहेर गेली. तो लाख म्हणाला, पण तुम्हाला शिंक्यात बघायला सांगितलं होतं ना? होय साहेब. पण साहेब, सोनाराच्या घरात शिंकच नाहीये. काय? शिंक नाहीये? नाही साहेब. त्यावरून हा मुलगा नक्कीच खोटं बोलतोय. ढोलेकर मुलाकडे संतापाने पाहतात. तो त्यांचा अर्धा राहिलेला चुरमुऱ्याचा लाडू शांतपणे खातोय. मुलगा खोटे बोलत असला पाहिजे हे सिद्ध करण्याचा आणखी एक चांगला मार्ग असतो. सखरगावला सोनाराच्या सासूरवाडीला जाऊन त्याची बायको तिथे सुखरूप आहे का ते पाहणे. हा विचार सुचताच ढोलेकर स्वतःच्या बुद्धिमत्तेवर भयंकर खुश होऊन जातात. मिरगळ ते ओरडतात, अस्साच्या अस्सा साखरगावला जा, सोनाराच्या बायकोच्या घरी. हा मुलगा धडधडीत खोटं बोलतोय. याचा अर्थ सोनार खरं बोलतोय. याचा अर्थ त्याची बायको माहेरी गेलीये. याचा अर्थ तिथेच काय तो सोक्षमोक्ष लागेल. जा, तिला बरोबरच घेऊन ये असेल तशी. मंगळसूत्र बहुधा गळ्यातच असेल. त्याचं महत्त्व नाही. ती जिवंत भेटल्यावर. आता पळ आधी. मरगळ पुन्हा पळत सुटतो. जीप काढतो. 4 शिपाई घेतो आणि निघतो. ढोलेकर सुटकेचा निश्वास टाकतात. हो, आता घटकाभरात सगळा मामला खतम. पण ते नीट पायबी सोडून खुर्चीत ऐसपैस बसणार एवढ्यात मिरगळ पुन्हा हजर होतो. घाईघाईत सोनाराच्या सासूरवाडीचा पत्ताच न्यायला तो विसरलेला ढोलेकरांच्या रागाला पारावर राहत नाही. दाट ओठ खातच ते पत्ता समजावून सांगतात आणि मिरगळ परत बाहेर पडतो. आता मात्र ढोलेकर त्या पोराची फारशी दयामाया ठेवत नाहीत. बडव्या, खोटं का बोललास असं विचारून ते त्याच्या एक कानशिलात भडकवतात. पोरगा कानावर हात धरून कळवळत खाली बसतो. त्याचा कानबिन तर फुटला नसेल ना अशा भीतीनं ढोलेकर दुसरी मारायला काही धजावत नाहीत. ते नुसता तोंडाचा पट्टा चालू ठेवतात. पोलीस म्हणजे शाळा वाटली होय रे तुला? अरे, प्रत्यक्ष आईबापाबद्दल खोटं सांगतोस. तुरुंगात जायचंय तुला. सांग आधी खोटं का बोललास? सांग आधी, खोटं बोललास की नाही ते? नाही तर परत आवाज काढीन कानाखाली. मगाची लक्षात आहे ना? त्याच्या दुपटीनं जोरात. बहिरा होऊन जाशील, समजलास? पोरगा विलक्षण भेदरलेला. नको म्हणून तो रडू लागतो. तुझ्या या रडण्याच्या नाटकानं फसणार नाही मी. आता खरं ते सांगतोस की नाही? ढोलेकर इतक्या मोठ्याने ओरडतात की भीतीने पोराची चड्डी जागच्या जागी ओली व्हावी. सांगतो, खरं ते सांगतो. पण मला आता काय हवं? ढोलेकर बुरकावतात. दारातच एकजण मक्याची कणसे घेऊन ती भाजत बसलेला असतो. त्याच्याकडे बोट दाखवून सूर्या म्हणतो, ते हवं. हा पोरगा आहे की मस्करी? ढोलेकर डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत राहतात. आपल्याला सुद्धा असल्या प्रसंगात खायला मागायचे सुचले नसते. भलतेच बनेल दिसते हे कार्टे. बापाने सांगितले ते अगदी बरोबर. खोटे सांगत असेल तर त्यात नवल नाही. त्या मानाने बाप पुष्कळच साधा सरळ. देताना कणीस देतो. पण मग सगळं खरं सांगून टाक. एक शब्द खोटा बोललास तर बघ. मुलगा मान डोलावतो. ढोलेकर
समोर जाऊन 2 भाजलेली कणसे घेऊन येतात. मुलगा चवीने कणीस खाऊ लागतो. सांगतोस ना? हो, खाऊन तर होऊ दे. अखेरीस एकदाचे त्याचे कणीस खाऊन होते. ढोलेकरांना चावायला थोडा वेळ लागतो, पण मुलगा तोंड पुसून सांगू लागतो, काल रात्री आबांचं आणि आईचं मोठं भांडण झालं. अलीकडे पुष्कळदा त्यांची अशी भांडणं होतात. आई चिडते, आबा घाणेरड्या घाणेरड्या शिवे देतात. मी लक्ष द्यायचं नाही असं ठरवतो, पण ते कसं जमणार? थोडं तरी कानावर पडतंच. बोलतात ते सगळंच मला समजत नाही, पण खूप वाईट वाटतं, रडू येतं. बिचारा ढोलेकरांना गहिरून येते. आई वडिलांचे पटेनासे झाले की बिचारा पोरांचे असेच हाल. उगाच मारले त्याला आपण एवढ्या जोराने. काल देखील असंच भांडण झालं. मला वाटतं जेवण झाल्यावर आई म्हणाली, मी माहेरी जाते. आबा म्हणाले, आता रात्रीच्या वेळेस कुठं जातेस? माहेरीनी बिहेरी काही जायचं नाही. यावरून भांडणाला सुरुवात झाली. खूप जोरदार शिवीगाळ झाली. शेवटी आई निघून गेलीच. पुन्हा जन्मात तुमचं तोंड पाहणार नाही असं म्हणून गेली. तुमचं म्हणजे आमचं दोघांचं, आबांचं आणि माझंसुद्धा. मी रडायला लागलो. रडत रडत जाऊन तिला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ती मला ढकलून निघून गेली. ढोलेकरांना अतिशय वाईट वाटते. ते अर्धे कणीस तोडून सूर्याला देतात, नाहीतरी त्यांना ते चावतच नसते. सूर्या ते आनंदाने घेऊन खाऊ लागतो. पण मग खोटं का सांगितलंस? मौसूद आवाजात ते विचारतात. मला वाटलं तसं सांगितलं की तुम्ही आबांना शिक्षा कराल, नाहीतरी आबांनी भांडण केलं म्हणूनच आई कायमची माहेरी गेली. त्यांना चांगली शिक्षा व्हायला हवी असं बोलू नये. ते तुझे वडील आहेत. मला नकोत वडील, मला आई हवी. सूर्या गळा काढू लागतो. उगी मी देणार आहे तुला तुझी आई परत, आणि तिला चांगलं बजावून ठेवणार आहे की पुन्हा कधी आपल्या बाळाला सोडून गेलीस तर बघ, चांगली शिक्षा करीन तुला. नाही, आईला नाही शिक्षा करायची, आबांना करा हवं तर. ढोलेकर मोकळेपणानं हसतात. अरे, कोणालाच नाही करणार शिक्षा, पण तू आधी शांत हो पाहू. हे घे. ते ड्रॉवरमधून एक छोटासा डबा काढतात. त्यात चिक्की, विशेष डोक्याचे काम असले म्हणजे विचार करताना चघळायला त्यांना चिक्की लागते. एक तुकडा ते स्वतः तोंडात टाकतात आणि दुसरा सूर्याला देतात. मला नको चिक्की. तुकडा तोंडात टाकीत सूर्या म्हणतो, मला आई हवी. तुम्ही म्हणालात ना आई आणून देईन म्हणून, मग द्या ना आधी माझी आई. ढोलेकरांचे काळीज गलबलले. कशा या हृदयशून्य बायका? पोरे त्यांच्यासाठी कासावीस होतात आणि या कशा अशा पोरांना टाकून जातात. अरे, आत्ता येईल आई. तिला आणायलाच पाठवलं नाही का मी मगाशी? तो मिरवळ गेलाय, बरोबर घेऊनच येईल. ढोलेकरांचे शब्द तोंडातच अडकतात. परत आलेला मिरगळ दारातूनच सांगतो, सोनाराची बायको माहेरी गेलेलीच नाही. याचा अर्थ काय? सोनार? ढोलेकर सोनाराच्या अंगावर कडाडतात. अर्थ काय सांगू साहेब? सोनार गरिबीने बोलतो. मी सांगेन तो अर्थ आपल्यालाही ठाऊक आहे. म्हणजे काय? म्हणजे आता तुम्हीच बघा. शहाण्या माणसानं बायकांच्या जातीचा भरोसा कसा द्यावा? काय म्हणायचंय तुला? ढोलेकर गोंधळून विचारतात. साहेब, असं बघा, माहेरी जाते म्हणून एखादी बाई निघते आणि ती माहेरी तर पोचत नाही, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? आता तुम्हीच मला उलट अर्थ विचारताय. होय साहेब, याचा अर्थ असा होतो की ती मधल्यामध्ये दुसऱ्या कुणाकडे तरी गेली. असं कसं? तिला मध्येच कुणी पळवलं किंवा तिचं काही बरेवाईट झालं असलं तर? ती आपणहून दुसरीकडे गेली असं कशावरून म्हणता तुम्ही? सोनार एकदम फार दिनवाणा दिसू लागतो. सकाळचा त्याचा शांतपणा, ते हसणे, ते सारे काही उडवून लावणे
सारे सारे कुठच्या कुठे गेलेले असते. आवाजात कंप असतो. तुम्हाला माहीत नाही साहेब, बायकोला दुसरा नाद लागणं यासारखं नवऱ्याचं दुसरं दुर्दैव नाही. सोनार म्हणतो. अवघड जागी दुखणं सहन होत नाही आणि लोकांत दाखवता येत नाही. बायको जाराला भेटायला गेली असं कुठला नवरा आपल्या तोंडानं सांगेल? ती माहेरी गेली असंच तो म्हणणार. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे ती कुठं गेली ते? सोनार काही बोलत नाही. तो उठतो आणि भिंतीला लटकवलेल्या सदऱ्याच्या खिशातली एक चिठ्ठी काढून इन्स्पेक्टरना दाखवतो. चिठ्ठीवर आदल्या दिवशीची तारीख असते. आज रात्री बरोबर 10 वाजता नेहमीच्या ठिकाणी गोड्या वहाळाजवळच्या झाडीत येशील ना? वाट बघत आहे. येच, तुझाच रंगनाथ. ही चिठ्ठी तुम्ही लिहिली? ढोलेकरांचा तो जरबेचा आवाज ऐकून रंगनाथ मास्तरांचा थरकाप होतो. हो, मीच. मग सोनाराची बायको कुठं आहे? मला माहीत नाही. भीतीने त्याची बुबडी वळते. नेहमी वाघासारखा वावरणाऱ्या मास्तराची आता पार शेळी झालेली असते. नाही कसं, तुम्हाला भेटायला ती घरून निघाली भांडण करून, पण ती आलीच नाही. मी वाट पाहत होतो तिची. वहाळाजवळ चांगली तासभर वाट पाहिली, पण ती मिरगळ बघत काय बसलात? ढोलेकर खेकसतात. वरती घ्या या घराची झडती घ्या या घराची. नक्की इथंच सापडेल मुद्देमाल. शोधा. हो साहेब. घाम टिपीत मिरगळ बरोबरच्या शिपायांना हुकूम सोडतो. बघत काय बसलात? झडती घ्या. सबंध घर उलथपालथ करा. ढोलेकर मिरगळांना सबंध घर उलथपालथ करा. मिरगळ शिपायांना. अहो पण मी खरंच सांगतो, काल रात्री ती इथं आलीच नाही. मला भेटलीच नाही ती. रंगनाथ मास्तर काकुळतीला येतात. कानाकोपरा शोधून पहा. ढोलेकर मिरगळला. कानाकोपरा शोधून पहा. मिरगळ शिपायांना. पण फारसे शोधण्याचा आतच एक घसघशीत पुरावा खुद्द मिरगळच्या हाती येतो. मास्तरांच्या अंथरुणाखाली मंगळसूत्र. हे कसं आलं इथं? मला माहीत नाही. कुणाचं आहे हे? मला माहीत. ढोलेकर खाडकन मास्तरांच्या थोबाडीत ठेवून देतात. मास्तरांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकतात. मास्तर तुम्ही आणि हे असले धंदे? लग्न झालेलं नाही ना? मग अंगणात मंगळसूत्र कसं आलं? मला शपथ. पुन्हा दुसरी थोबाडीत. बहुधा एखादा दात पडला असावा. रंगनाथ मास्तरांच्या तोंडातून रक्ताचा एक ओघळ खाली गळू लागतो. आता ते काहीच बोलत नाहीत. घराची कसून तपासणी चालली आहे. मास्तर ती उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, पण त्या डोळ्यांत नजर नसावी असे वाटते. घरात आणखी काही सापडत नाही. मग मंडळी घरापाठीमागच्या विहिरीशी जातात. संध्याकाळ पडण्याच्या आतच विहिरीतून बाहेर काढला जातो. सोनाराच्या बायकोचा मृतदेह, पदराने गळा आवळलेला, गळ्यात धोंडा बांधलेला. मला सुरुवातीला संशय आला. ढोलेकर मिरगळला रुबाबात सांगतात. स्वतःच मर्डर रिपोर्ट करायला आला होता बेरडा. या ढोलेकराशी गाठ आहे ठाऊक नव्हतं बडव्याला. असले कैक गुन्हेगार पाहिले आहेत. स्वतः गुन्हे करून स्वतःच रिपोर्ट करायला येणारे. होय साहेब. मिरगळ आज प्रेताची मेडिकल आणि बाकी सगळे सोपस्कार पुरे करून टाका. पहाटे प्रेत सोनाराच्या ताब्यात द्यायला हो. देतो साहेब. देतो साहेब. मिरगळ ते पॅड घ्या इकडे. वर कळवलीच पाहिजे ही केस. बघतो रांडीचे कसे देत नाहीत यावेळी प्रमोशन. हो साहेब. तुम्हाला इथून मोठ्या ठाण्यावर पाठवायलाच हवं. घाम पुशीत मिरगळ म्हणतो. रात्रीचे
10 वाजत आलेले. आबा, काल याच वेळी तुम्ही आईचा गळा दाबलात नाही? सूर्या बापाला विचारतो. हळू बोल, सोनार मुलाला दामटतो. काल याच वेळी तिच्याच पदराने तिचा गळा आवळला. प्रेत सायकलवर बसवून मागच्या वाटेने विहिरीशी नेले. त्यावेळी रंगनाथ मास्तर वहाळाजवळ तिची वाट पाहत होता. तब्बल तासभर. आबा, मास्तर आईला चिठ्ठ्या पाठवून कशाला हो बोलवायचे? ते नंतर कळेल बेटा तुला, मोठा झाल्यावर. एवढंच लक्षात ठेव की लग्न झालेल्या बाईला, एका पोराच्या आईला अशा चिठ्ठ्या लिहिणं फार वाईट असतं. आबा, मास्तर फाशी जातील का हो? पोलीस लोक म्हणत होते. जाईल बहुतेक. तू सकाळी मंगळसूत्र नेऊन टाकलंस ना त्या अंथरुणाखालीच, त्याचाच फास बसणार बहुतेक त्याला. आबा, मास्तर फाशी गेले की शाळा बंद राहील ना? हो बेटा, शाळा बंद राहील. मुलाला जवळ घेत सोनार म्हणतो. काय बाकी, फर्स्ट क्लास नाटक केलंस आज. मग तुम्ही कबूल केलं होतं ना की बुंदीचे लाडू देईन. आणलेत? हो तर. संध्याकाळी लपत छपत जाऊन हॉटेलातून आणलेले बुंदीचे लाडू सोनार मुलाच्या समोर ठेवतो. एक आपल्याही तोंडात घालतो. एवढ्यात दार वाजतं. सूर्या दार उघडतो. बाहेर ढोलेकर आणि मिरगळ उभे, सोनाराच्या सांत्वनासाठी आलेले. बिचाऱ्यावर केवढा हा घाला. बायको मेलेली सापडणे आणि तीही दुसऱ्याच्या विहिरीत. प्रेत पाहून बापडा डोके आपडून घेत होता. आता काय व्यवस्था असेल त्याची? काय करतायत बाबा? ढोलेकर आस्थेने विचारतात. बुंदीचे लाडू खात बसलेत, सूर्या प्रामाणिकपणे सांगतो. बुंदीचे लाडू? मिरगळ चमकून विचारतो. तिकडे बायकोचं प्रेत पडलंय आणि इकडे हे बुंदीचे लाडू खातायत. त्याच्याकडे काय लक्ष देतोस? ढोलेकर मिरगळला चापतात. एक तरी गोष्ट खरी सांगतो का तो? वाटेल ते रचून सांगायची सवयच लागली त्याला. कथा समाप्त.